मंडळी नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज गुरुवार आहे, तर मी बत्ती लावून चालली कामावरती तयार होऊन आणि मला सकाळी आहे ना पूजा करता येत नाही म्हणजे अभिषेक वगैरे. तुम्ही सकाळी ट्रेनला आहे ना 4ला जा, 3ला जा, गर्दी तशीच मिळणार आहे. दुपारी मी खिचडी खाल्ली उपवास होता म्हणून आणि संध्याकाळी मी रिटर्न परतीला चालली घरामध्ये आणि बघते तर काय सकाळी पण संध्याकाळी तीच हालत आहे. सकाळी ॲटलीस्ट उभं राहायला मिळते, पण संध्याकाळी तर खूप बेकार हालत होते. तिथे भावानी जेवण बनवायला घेतलं होतं, तर त्यांनी आज चण्याची भाजी आणि भात सॉरी त्यांनी नाही भात बनवला, मी भात बनवला. त्याने कढी आणि भाजी बनवली आणि मी छानपैकी घरी गेली. हातपाय वगैरे फ्रेश वगैरे झाली आणि स्वामींचा आणि बाप्पाचा अभिषेक करायला घेतलं. तर छानपैकी अभिषेक केलं आणि तुम्ही दर गुरुवारी कशी पूजा करता ते मला नक्की एकदा कमेंट करा आणि माझं काही चुकत असेल तेही मला सांगू शकता, जेणेकरून मी त्याच्यामध्ये अजून बदल करेन. तर तुम्हाला काय गोष्टी माहीत असतील तर. तर मी छानपैकी अभिषेक केलं देवाला आणि जोपर्यंत गुरुवारी आपण अभिषेक नाही करत, तोपर्यंत मनाला तरी माझ्या तरी शांती मिळत नाही. तुमचं काय आहे ते पण मला नक्की एकदा कमेंट करून सांगा. मी लास्ट टाईम पण बोलली होती, की मला अजून वस्त्र घ्यायचे आहेत स्वामींसाठी वगैरे, तर मला ते घेता येत नाही कारण का मला सुट्टीच मिळत नाहीये. कारण का माझी तब्येत पण आता थोडीफार 8 दिवस झाले ठीक नाहीये. तर त्यामुळे मला त्या गोष्टी जमत नाहीयेत, की घेता वगैरे येत नाही. पण घ्यायच्या आहेत, तर बघूया. ऑनलाईन पण मी बघतेय, की कुठून घ्यायचं वगैरे. तुम्हाला कोणाला माहीत असेल, तर मला तेही सांगा. छानपैकी पूजा केली, देवाला मुजरा केला स्वामींना आणि म्हटलं आता भात करूया. भात वगैरे केलं आणि मस्तपैकी पापड वगैरे फ्राय केलं आणि देवाला बघून किती मन शांत, प्रसन्न वाटतं ना. हे जे तुम्ही देवाला अभिषेक करता, ते तुम्ही पाणी सिंकमध्ये न टाकता एखाद्या झाडामध्ये टाका. अ, तुमच्या आजूबाजूला झाडं असतील किंवा तुळस असेल त्याच्यामध्ये टाका. त्यानंतर मस्त कढी वगैरे झालं, भात वगैरे मी इकडे बनवलं, पापड वगैरे फ्राय केला आणि मी जेवायला बसलो. आजची संध्याकाळ खूप छान गेली, मस्त गेली आणि तुमचा दिवस कसा गेला तेही मला सांगा गुरुवार. आणि ही व्हिडिओ जरा लेट पोस्ट करते त्याबद्दल सॉरी. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या.